ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी अमेरिकेतून आहे, काहीशी धक्कादायक आहे। अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी मध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याचा प्रकार घडलाय। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी हे कृत्य केल्याचं कळतंय। वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासासमोरच ही घटना घडल्यानं आता मोठी खळबळ उडाली आहे। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत माधवी देसाई। माधवी, कसा परस्पर संबंध आहे भारतातलं शेतकरी आंदोलन आणि या घटनेचा? प्रज्ञा, खरं तर भारतामध्ये गेले 17 दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता वॉशिंग्टनमध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे। तिथल्या काही नागरिकांनी ज्यांचा या कायद्याला, या शेतकरी कायद्याला विरोध आहे, अशा काही तिथल्या नागरिकांनी, वॉशिंग्टनमधल्या राहणाऱ्या नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे आणि याच आंदोलनाचा परिणाम म्हणून त्यांनी वॉशिंग्टनमधला हा जो गांधीजींचा पुतळा आहे त्याची अवमानना करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या परिसरामध्ये काही खलिस्तानी झेंडे सुद्धा आढळून आलेला आहे। खरं तर हा पुतळ्याचं नुकतंच दुसऱ्यांदा अनावरणही करण्यात आलं होतं। अगदी महिन्यापूर्वीच हे अनावरण झालं होतं आणि यानंतर ही घटना समोर आलेली आहे आणि यावेळी तिथले उपसचिव आहेत स्टीफन बिगन यांच्या हस्तेच हे अनावरण झालं होतं। त्यामुळे ही घटना समोर आल्यानंतर त्यांनी या सगळ्या घटनेबद्दल खरं तर आता माफी मागितलेली आहे आणि याची सगळ्या प्रकाराची माहिती आता परराष्ट्र विभागालाही देण्यात आलेली आहे। तिथला जो भारताचं जे तिथले नागरिक आहेत त्यांनी सुद्धा याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे। म्हणजे एकूणच भारतामध्ये गेले काही दिवस सुरू असलेल्या या दीर्घ अशा शेतकरी आंदोलनाचे मोठे पडसाद आता थेट अमेरिकेपर्यंत हलवण्यात आले। आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध ठिकाणी या सगळ्याचे पडसाद दिसतात। माधवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।